वर्तनासाठी ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या स्टार्ट केलेल्या, त्या शिकलेलो, राईट. आता आणि तुम्हाला एक आकृती दिलेली काढायला होमवर्क साठी, आणि हे पण सांगितलेलं की आपली जी आरशामध्ये प्रतिमा बनते, आरशात जी बनते तिला प्रतिमा किंवा प्रतिबिंब म्हणतात, बरोबर आहे. आपण विज्ञानाच्या भाषेमध्ये एकच शब्द वापरूया, प्रतिमाच म्हणूया तिला. तर ती प्रतिमेमध्ये आणि आपल्या स्वतःमध्ये, म्हणजे आपण स्वतः एक वस्तू म्हणून आहे आरशाच्या समोर, आपल्या स्वतःला वस्तू पकडूया. तर समजा मी वस्तू आहे आरशाच्या समोर, तर माझी प्रतिमा कशी बनते आरशात, त्याची तुलना करून त्या प्रतिमेची लक्षणं लिहायला मी सांगितलेली, किंवा लक्षणं काय असतील ते जरा विचार करून या असं सांगितलेलं. तर चला आता मला करून लक्षण कोण सांगणार आहे? हात खाली केलेत मी, ज्यांना सांगायचे त्यांनी हात वर करा. ही लक्षणं आपण गेल्या वर्षी मीच तुम्हाला शिकवलेलं, जे लोक होती धाराशिववाली. पण ज्या मी जरी नसेल शिकवलं, तुम्हाला 8वीला होतं हे पुस्तकामध्ये ऑलरेडी नवीन, तर काय नाही करत आहे आपण, सांगा मला. 2च, मला वाटलं सगळेजण हँड रेज करतील, एवढा सोपा प्रश्न आहे हा. बरं ठीक आहे, चला ज्यांनी हात वर केले त्यांचं उत्तर ऐकून बाकीच्यांना जर काय आठवलं तर ते पण मला जरा सांगा. आता जे आपण डिस्कस करणाऱ्या मुलांना लिहून काढायचे छान हँडरायटिंग मध्ये, नोटबुक मध्ये. श्रावणी सांग. मॅम आपण जर का आपल्या घरातील जो आरसा असतो ना त्याच्या समोर जर उभे राहिलो तर आपली प्रतिमा जशाच तशी त्या आरशामध्ये दिसते. म्हणजे आपल्या पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत सर्व बाह्य आवरण म्हणजे शरीरातील बाह्य जे आवरण असतं ते सर्व काही आरशामध्ये दिसतं. आणि जर का आपण आपली हँडरायटिंग केलेली नोटबुक आरशासमोर धरली म्हणजे दाखवली तर ती हँडरायटिंग केलेले जे शब्द असते ते उलटे दिसतात. ठीक आहे, आता आपण ह्याला प्रॉपर सिक्वेन्स मध्ये बोलूया मुलांनो. शास्त्रीय भाषेमध्ये 1 2 3 4 अशा मुद्द्या. साक्षी एक सांगतो बेटा, एक सांग, मग आपण दुसऱ्याला दुसरं विचार. ओके. आरशासमोर जेवढ्या अंतरावर वस्तू ठेवलेली असते तेवढ्याच अंतरावर आरशामागे प्रतिमा तयार होते. हा, आपण मग ह्याला शास्त्रीय भाषेमध्ये कसं लिहूया? प्रतिमेचे अंतर, प्रतिमेचे आरशापासूनचे अंतर हे प्रतिमेचे हे वस्तूची आरशापासूनच्या अंतराच्या समान असते. आता ह्याला लिहिणार बघा सायंटिफिक भाषेमध्ये. आता ह्याला कसं लिहिणार? काही चिन्ह मी शिकवणार आहे. जसं आपण सर्किट मध्ये बघितलं की आपण की कसं दाखवतो, बॅटरी कसं दाखवतो चिन्हाने, तसं प्रतिमेसाठी पण इथे काही काही गोष्टी आपण ज्या आहेत त्या वापरतोय. आता एक्झाम्पल घेऊया बघा. समजा की आता इथे जो आहे हा आरसा आहे, ठीक आहे. हा काय आहे? आरसा आहे. आरसा. आणि इथे हा, तर ह्या आरशाच्या समोर आपण एखादी काय ठेवली? वस्तू ठेवली. समजा ही ती वस्तू आहे, कॅन्डलची फ्लेम आहे, बरोबर आहे. आता मी बघा हा, ही कॅन्डलची फ्लेम कशी ड्रॉ केली, तर तुम्हाला ह्याच्यामध्ये त्याची काय मिळणार आहे? प्रतिमा मिळणार आहे. प्रतिमा. हा, आणि ती प्रतिमा अशी थोडी मिळेल, बरोबर आहे. हो मॅम. येस मॅम. हा, आता नोटेशन्स बघा काय आहेत. मी ज्या सांगते त्या कुठल्या कुठल्या नोटेशन्स म्हणजे कुठली कुठली चिन्ह लक्षात ठेवायची आहेत. आता माझी ही वाली वस्तू थोडी जाड आणि प्रतिमा थोडी पातळ अशी दिसते, पण समान समजा तुम्ही. ड्रॉइंग ह्याच्यावर कम्प्युटरवर ड्रॉइंग काढण्यात आहेत सध्या मुश्किल आहे. थँक्यू सो मच बेटा. चला, सो पहिली तर की वस्तूची जेवढी ही उंची असेल, समजा ही आहे 2 सेंटीमीटर, तर प्रतिमेची पण उंची सेमच असेल. तर वस्तूला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो ऑब्जेक्ट. माहिती आहे हे तुम्हाला ऑलरेडी? ऑब्जेक्ट म्हणतो. आणि उंचीला आपण काय म्हणतो? हाईट. तर पहिला आपण म्हणतोय की वस्तूची उंची आणि प्रतिमेची उंची समान असते. ह्याला आपण चिन्हामध्ये कसं लिहिणार? HI. HI म्हणजे इमेज. इमेज म्हणजे प्रतिमा. तर ही इमेज आहे
आणि हे ऑब्जेक्ट आहे, वस्तू आहे. तर प्रतिमेची उंची म्हणजे HI ही HO एवढी असते. म्हणजे काय? ऑब्जेक्टच्या उंची एवढी. म्हणजे पहिला पॉइंट जर मी चिन्हामध्ये लिहील तर तो असा लिहील, आणि जर शब्दांमध्ये बोलायचं असेल तर मी काय बोलणार? प्रतिमेची उंची ही वस्तूच्या उंची एवढीच आहे. हे पहिलं लक्षण झालं. दुसरं लक्षण काय आहे? जसं साक्षीने सांगितलं, दोघांचं अंतर. आता नीट बघा मुलांनो, हे आरशापासूनचं हे प्रतिमेचं अंतर आणि आरशापासूनचं हे वस्तूचं अंतर, हे दोन्ही समान असतील तर ह्याला पण आपण नावं दिलेत. शास्त्रज्ञांनी ज्यांनी ज्यांनी ह्याच्याबद्दल लिहिलंय त्यांनी नावं देऊन ठेवलेत. म्हणजे सगळ्या विश्वामध्ये हा अभ्यास करताना सेम टू सेम कन्सेप्ट शिकल्या जातील, फरक नाही पडणार. तर वस्तूचं जे अंतर आपण आरशापासून, कुठल्या पण वस्तूचं आपण आरशापासून अंतर मोजतो त्याला U ह्या लेटरने दाखवतो. आणि जे अंतर आपण इथून मोजतोय प्रतिमेचं त्याला V, स्मॉल V इंग्लिश मधल्या ह्या अंतराने दाखवतो. म्हणजे समजा तुमचं U 10 सेंटीमीटर आहे, 10 सेंटीमीटर अंतरावर जर तुम्ही आरशापासून प्रतिमा ठेवली तर V पण तुमचं किती असेल? 10 सेंटीमीटर सेंटीमीटर म्हणून मग असेल. हा, तर म्हणून मग दुसरं मी काय लिहिणार? U = V. म्हणजे काय? प्रतिमेचे, वस्तूचे अंतर आणि प्रतिमेचे अंतर दोघं पण काय आहेत? सारखीच असतील. ठीक आहे. तिसरं काय आहे? आपली जी प्रतिमा आहे ती काय झालीये बघा, तिचा आडवा जो अक्ष आहे त्या अक्षाच्या ती लॅटरली इन्व्हर्टेड आहे. ह्याला काय होतं रे मराठीमध्ये? शब्द मला आठवत नाही, आठवण करून द्या ना. ह्याला इंग्लिश मध्ये म्हणतात इमेज इज लॅटरली इन्व्हर्टेड. मराठीत त्याचा आपण काय शब्द नोट केलेला गेल्या वर्षी? काय होता तो शब्द? आठवते का मॅम? कशाला? अरे म्हणजे आता जसं की आरशा पुढे आपण राईट हँड वर केला तर असं वाटतं की आपण लेफ्ट हँड वर केलाय. म्हणजे ती आडव्या प्रतिमा उलट झालेली असते. त्याला एक शब्द होता, शास्त्रीय शब्द होता मराठीच्या पुस्तकात, मराठी मधल्या सायन्सच्या पुस्तकात. तो शब्द जरा शोधा. तीच आहे ती. तिसरी लक्षण तेच आहे की इमेज इज लॅटरली इन्व्हर्टेड. लॅटरली म्हणजे आडव्या बाजूने ती इन्व्हर्ट झाली. फक्त आडवीच बाजूची जी एक्सचेंज होते, उभी बाजू होत. हा बेटा, म्हणजे सपाट आरसा तयार झाल्याने प्रतिमांमध्ये बाजूंची अदला बदल होते आणि म्हणजे आपली डावी बाजू आरशात उजवी दिसते तर उजवी बाजू डावी आहे असा भास होतो. हो, त्यालाच मराठीमध्ये एक शब्द होता. इंग्लिश मध्ये तो शब्द आहे लॅटरल इन्व्हर्जन. तसाच मराठीत पण एक शब्द होता, तो शब्दच मला हवा होता. तर तो शब्द बघा मिळाला तर ठीक आहे. त्याच्यानंतर ना चौथं लक्षण काय आहे? ही 3 लक्षणं झाली. चौथं लक्षण काय आहे? आपण बघा वस्तूला आरशाच्या जवळ घेऊन आलो आणि वस्तूला आरशापासून लांब घेऊन गेलो तर प्रतिमा पण जवळ येते आणि प्रतिमा पण लांब जाते. हे एक होतंय. येस मॅम. येस. आणि जसं आपण वस्तूला लांब घेऊन जातोय प्रतिमेची साईज बघा छोटी होत जाते. मॅम. भोवतालची झाडे ते पण दिसतात. हा, तर ही सगळी लक्षणं आहेत. म्हणजे एक सपाटवाला आपला जो नॉर्मल सपाट आरसा आहे त्या आरशात प्रतिमा जी बनते त्या प्रतिमेची काय लक्षणं आहेत? तर ही लक्षणं तुम्हाला 1, 2, 3, 4 करून एक्झाम मध्ये लिहायचे. आता हा बेटा. आणि मॅम प्रतिमा आभासी आणि सुलट असते आणि प्रतिमेचा आकार मूळ वस्तूच्या आकारा एवढाच असतो. हा, आकारा एवढा आपण बघितलं, उंची वगैरे बघितलं. हा एक मुद्दा खूप महत्वाचा आहे, तो मुद्दा लक्षात ठेवा. 5वा मुद्दा किंवा 5वाच म्हणू शकतो आपण. प्रतिमा काय आहे? आभासी. आभासी म्हणजे काय मुलांना माहितीये का? रिअल मध्ये नाहीये. आरशामधून आपण ती प्रतिमा बाहेर नाही काढू शकत, तिला स्पर्श नाही करू शकत, हो ना. पण आता ती आभासी प्रतिमा कशी बनते? जर आभासच आहे तरी आपल्याला डोळ्यांनी तर दिसतंय ना ते खरं कसं काय असं होतंय ते आज आपण त्याच्या मागचं सायंटिफिक रिझन काय ते समजून घेणार आहोत.
तर त्याच्यासाठीच तुम्हाला बघा जी मी आकृती काढायला सांगितलेली तीच आकृती आता मी तुमच्या बरोबर शेअर करते इथे, आणि ती बनते कशी प्रतिमा हे नीट समजून घ्या. ठीक आहे, एक सेकंड मी स्क्रीन शेअर करते आकृतीचं. ही कन्सेप्ट ना सपाट आरशाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमेची लक्षणं आणि ती दाखवणारी आकृती, हे 2 मुद्दे खूप गरजेचे आहेत. तुम्हाला एक्झाम मध्ये 2-3 मार्काला का होईना ह्याच्यावर प्रश्न डेफिनेटली येणार म्हणजे येणारच. त्याच्यामुळे ती आकृती खूप चांगल्या प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करा त्या आकृतीची, जी तुम्हाला मी होमवर्कला काढायला सांगितलेली. काही जणांनी ग्रुपमध्ये टाकली, मी बघितली. काही जणांना ग्रुपवरती हा, काही जणांना होमवर्कची काय पडलेलीच नाही असं वाटतंय. असं नका करू रे, असं कसं चालेल. थांबा, मी ती आकृती घेते माझ्याकडे. मॅम काही मोजकेच मुलं रोजचे रोज होमवर्क टाकतात. मोजकीच मुलं सिन्सिअर आहेत, बाकी मुलं स्नेहल, साक्षी आणि मी, आम्ही 3 जणच टाकतो. बरं, ही आकृती मी म्हणत होते मुलांना, ही तुमच्या पुस्तकामधलीच आकृती आहे. आता बघा, हा ऐका, आता होतंय काय, समजा मी आरशाच्या समोर एक छोटासा बॉल ठेवला, किंवा नुसता आपलं माळेचा मणी असतो बघा, तो मणी इथे ठेवलाय, आणि हा आपला आरसा आहे. हा तर दिसतोच आहे तुम्हाला, हा आरसा आहे. तर आता आकृती कशी बनते, आणि म्हणतोय आपण आभासी आहे, खरी खुरी नाही येते, तरी पण आपल्याला तर आरशात का होईना पण दिसते तर खरं. मग ती आकृती बनवतयच कोण, तर आभासी का आहे मुलांनो. पहिलं तर आभासी आणि वास्तविक प्रतिमा ह्याच्यामधला फरक समजून घ्या नीट. आभासी प्रतिमा कधी बनते, ज्यावेळी ही बघा इथे सूर्य असेल किंवा आपले बल्ब वगैरे जे पण ट्यूबलाइट चालू आहे, तर सूर्यापासून ही किरण आधी काय होणार, ह्या मोत्याच्या वरती पडणार, आणि त्याच्यामधून मग त्याच्यावरतून परावर्तित होऊन मग ती किरण कशावर पडणार, आकाशावरती आरशावर पडणार ही किरण, आणि मग ती आरशापासून ही परावर्तित होऊन ही तर बघा इकडच्या बाजूला जी खरी खरी आरशाला आदळून महागारी फिरणारी खरी खरी प्रकाशाची किरण, ही S1 S2 जर ह्याला नाव दिलं, ही तर इकडे आली आणि ती आपल्या डोळ्यामध्ये गेली. पण ही किरणं तर एकमेकांना भेटलीच नाहीत, जेणेकरून जुळलीच नाहीत एकमेकांशी, जेणेकरून आपल्याला प्रतिमा दिसेल. तर होतंय काय, तुम्हाला जसं मुलांना मी शिकवलेलं, ही किरणं माघारी जाताना ह्याच्यातली काही किरणं जे आहे आरशाच्या मागे अब्झॉर्ब होतात. आठवते तुम्हाला मी म्हटलेलं, कधी पण येस मॅम, हो मॅम, टोटली ना रिफ्लेक्शन असतं, ना रिफ्रॅक्शन असतं, ना ऍब्झॉर्प्शन असतं, नेहमी तिघांचं कॉम्बिनेशन असतं. मग काही किरणं ही आरशाच्या मागे जातात आणि जी डॉटेड लाईन मध्ये दाखवलेत, आणि ती एकमेकांना भेटून जे आहे आपल्याला ती प्रतिमा होताना दिसते. म्हणून ही स्वतः आपण डॉटेड लाईन मागे ह्याच परावर्तित झालेल्या किरणांना आपण मागे स्वतः इथून एक्सटेंड केलंय बघा, इथे खाली मागे वाढवलंय ह्यांना, इथून पण ह्याला वाढवलंय मागे, आणि ह्याला वाढवून मग जिथे तो भेटतोय, हे 2 किरण एकमेकांना भेटतात, हे बघा इथे, तिथे ती प्रतिमा बनते. आणि ह्या प्रतिमेची स्पेशालिटी जर तुम्ही बघितली, मगाशी जी लक्षणं आपण बघितली बघा, सेम टू सेम, HI = HO, जेवढा मोती आहे तेवढंच हे प्रतिबिंब आहे, दोघांची उंची सेम आहे, आकार सेम आहे. U = V, U म्हणजे हे वस्तूचं, त्या मोत्याचं पारशापासूनचं अंतर, हे अंतर U, आणि हे अंतर V, हे दोघं पण तुम्ही पट्टी घेऊन मोजलं तर सेम आहे. तर ह्या गोष्टी जर तुम्हाला मिळाल्या आकृती काढताना, तर तुमची आकृती बरोबर आहे, नाहीतर आकृती चुकली असं समजायचं. काही जणांची हा मोती इकडे न येता इथे येईल, काही जणांचा इथे येईल आकृती काढताना, चुकीचं येते. ही कशी एकदम परफेक्टली सिमेट्रिक आकृती आहे. सिमेट्रिक म्हणजे माहितीये ना मुलांनो, तंतोतंत एकमेकांना जुळणारी, जर आपण फोल्ड केली तर ती सिमेट्रिक आहे. तर तशीच आपल्याला ही आकृती येते. तर ही आकृती तुम्हाला एक्झामला काढायला डेफिनेटली येते. ही आकृती व्यवस्थित काढायला पाहिजे. कळलं तुम्हाला मुलांनो आता आभासी प्रतिमा का म्हणतात? आभासी प्रतिमा प्रकाशाची किरण
हा, प्रकाशाची किरण खरं खरं एकमेकांना जॉईंट होत नाहीत, एकमेकांना छेदत नाहीत. ते आपल्याला असं भास होतोय की ते मागे जाऊन छेदले, आरशाच्या मागे त्या किरणांनी छेदले, म्हणून आपल्याला ती प्रतिमा आरशाच्या आतमध्ये दिसते. आणि ह्याच्या बिलकुल उलट जे आता आपण पुढे शिकणारच आहोत ते तुम्हाला आता थोडक्यात एक्सप्लेन करते. हा जर आरसा आपला हा सरळ स्ट्रेट आरसा नसताना असा गोलाकार आरसा असता मुलांना, तर ही प्रकाशाची किरण काय होतात, इथे पडून, ही अशी इथे पडून मागे बाहेर माघारी येताना ही खरं खरं एकमेकांना अशी छेदतात. आणि इथे जिथे छेदतात तिथे तर आरसा नाहीच आहे, पण मग इथे जर आपण एखादा पडदा ठेवला सफेद रंगाचा, तर त्या पडद्यावरती ही आकृती बनते. आणि ही आकृती वास्तविक किरण परावर्तित झाल्यामुळे बनते. म्हणून मग ह्या आकृतीला, ह्या प्रतिमेला आपण वास्तविक प्रतिमा म्हणतो. आणि ही वास्तविक प्रतिमाच, आता जसं की आपण पडद्यावरती जे प्रोजेक्टरने जे चित्र दाखवतात, थिएटरमध्ये मूवीज दाखवतात, हे ते वास्तविकच प्रतिमा असतात. वास्तविक प्रतिमा तुम्ही आत्ता क्लास चालू असताना सुद्धा बनवू शकता. तुम्ही खेळला असाल बघा कधी कधी, घड्याळाची वरचं जे चमकतं त्याच्यावर प्रकाश पडल्यावरती घड्याळाची गोल लाईट दिसते आपल्याला. आपल्या घरामध्ये पण गोलाकार आरसे आहेत. तर आपण आता एक एक स्टेपने जाणून घेऊया. तर इथे हा चॅप्टर शिकताना ना, जर तुम्ही प्रॉपरली ह्याचं मागचं सायन्स समजून घेतलं तर खूप मजा येईल तुम्हाला. ठीक आहे, तर आता मी स्क्रीन शेअर करते, वेगळी स्क्रीन शेअर करते. चला, तर गेल्या वेळी आपण प्रकाशाचं परावर्तन काय असतं त्याची व्याख्या बघितली, आणि नियमित परावर्तन आणि अनियमित परावर्तन, रेग्युलर रिफ्लेक्शन अँड इरेग्युलर रिफ्लेक्शन बघितलं. इरेग्युलर रिफ्लेक्शनलाच इंग्लिशमध्ये डिफ्युज्ड रिफ्लेक्शन पण म्हणतात. ठीक आहे, त्याच्यानंतर पृष्ठभाग. येस, तर आरसा म्हणजे काय हे पण आपण, आरशाबद्दल माहितीच आहे तसं तुम्हाला, त्याच्यावरून कशी प्रतिमा बनते ते आज आपण शिकलेलो आहे. की हा जो आरसा आहे, सपाट आरसा आहे, त्या सपाट आरशावरून कशी प्रतिमा बनते हे आज आपण समजून घेतलं. की ती आभासी प्रतिमा असते, समान आकाराची असते आणि समान अंतरावर बनते. ठीक आहे, इथे ह्या पीपीटी मध्ये 3 मुद्दे आहेत, पण आपण 5 मुद्दे टोटल बघितले, आठवतंय ना? येस मॅम. हो मॅम. येस मॅम. त्याच्यामध्ये कुठला पॉइंट मिसिंग आहे की ती लॅटरली इन्व्हर्टेड असते, राईट साइड लेफ्ट दिसते, लेफ्ट साइड राईट दिसते, तो एक पॉइंट मिसिंग आहे याच्यात. आणि अजून एक कुठला, जो मी स्वतःहून सांगितलेला की आपण आरशाच्या वस्तू जवळ आणली, प्रतिमा मोठी मोठी होत असते, प्रतिमा पण मोठी होते आणि ती पण आरशाच्या जवळ येताना दिसते प्रतिमा, आणि आरशापासून लांब गेल्यावर प्रतिमा पण लांब 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 जाते, छोटी छोटी होताना दिसते आपल्याला. अच्छा, आता ह्याच्यामध्ये बघा, हे सूत्र मुलांना खूप महत्वाचं आहे. हे सूत्र नोट करा. म्हणजे जर समजा आपण हे असे 2 आरसे घेतले आणि 2 आरसे असे वेगवेगळ्या अँगलला, त्याच्यामध्ये वेगवेगळा असा कोन बनवून असं 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 छोटं 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 तुम्ही अँगल चेंज करताय, तर त्या अँगलने किती कोन ठेवताय त्याच्यानुसार तुम्हाला किती प्रतिमा मिळणार हे डिपेंड असतं. जसं की आता इथे बघा, तुम्हाला किती प्रतिमा दिसतात आहेत मुलांनो, ही बघा, ही 1 3 2 आणि 3 प्रतिमा बनलेत. तर किती, हा 2 आरशांच्या मधला किती कोण ठेवलाय त्याच्यावरून हे एनचं सूत्र आहे, किती प्रतिमा मिळतील ह्याचं सूत्र आहे. चला, आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. हा फॉर्म्युला पटकन लिहून घ्या आत्ताच्या आता नोटबुक मध्ये, ह्याच्यावरून तुम्हाला मी प्रश्न विचारणार आहे. घेतला? एन इज इक्वल टू एन म्हणजे काय आहे? एन म्हणजे किती प्रतिमा, नंबर ऑफ इमेजेस, किती प्रतिमा मिळणार आहेत. आणि ए म्हणजे काय आहे? आरशामधला कोण किती, अँगल बिटवीन द मिरर. ठीक आहे, चला, आता ह्याच्यावरून मी तुम्हाला आता एक प्रश्न विचारते. दुसरी स्क्रीन शेअर करते. दिसते माझी स्क्रीन?
येस मॅम. ठीक आहे. मॅम दिसत आहे. हा आता बघा. अरे जे नो म्हणतात ते रिजॉईन करा, तुमचा नेटवर्क इश्यू असेल. हा तर आता माझा प्रश्न आहे की समजा हे जे 2 आरसे होते, हे हा 2 आरशांच्या मधला जो कोण आहे, हे आरसे आहेत समजा, हे दोन, इकडे एक आरसा आणि इकडे एक आरसा. आपल्या मम्मीच्या वॉलेटमध्ये पैशाचं जे पॉकेट असतं त्याच्यामध्ये आरसा असतो बघा छोटासा, ते समजा 2 आरसे मी काढले आणि त्याला मी असे जॉईंट केले. ह्याच्यामधला अँगल ठेवला मी 30 अंश. आता आपण एक टेबल बनवूया मुलांना. आधी सांगा 30 अंश ठेवल्यावर तुम्हाला किती भेटणार आहेत प्रतिमा, एन किती भेटणार? 11. सांगा. 11 की 12? 11. 11. बरं ठीक आहे. ओके फाईन. आता तो अँगल घ्या 60 अंश. मॅम त्याचं 12 येतो. त्या 5. 12 येतो. बर बघूयात. आधी 30 घ्या, 30 घ्या आधी, परत 60 घ्या, परत 45 घ्या. नो मॅम 11च येईल त्याच. 45. अरे वजा 1 पण आहे त्या सूत्रात. येस मॅम. 360 डिवायडेड बाय a मायनस 1 होतं. हा परत 90 घ्या आणि परत 120 घ्या. हा 3 4 किती? हा एवढं घेऊन मला सांगा जरा किती येते. ठीक आहे. आणि 180 ला पण काढा. मॅम 30 ठेवल्यानंतर 11 येते. 11 येते. 60 ठेवल्यानंतर 5. 45 ठेवल्यानंतर 7. 120 ठेवल्यानंतर 2 आणि 180 ठेवल्यानंतर 1. येस मॅम. 180 ठेवला म्हणजे काय, तो आरसा सपाट आहे बरोबर काय? येस मॅम. चला व्हेरी गुड. चला मग आता हा तक्ता भरा पूर्ण पटपट. आताच बनवा हा तक्ता, टेबल बनवा हा. आता ह्याच्यामध्ये काय करायचंय, इथे तुम्ही घेणार सिरियल नंबर. सिरियल नंबर म्हणजे अनुक्रमांक, माहितीये ना? आणि इथे घ्या ए ची व्हॅल्यू, अँगल ए किती ठेवताय तुम्ही तो, आणि इथे घ्या एन, किती तुम्हाला प्रतिमा मिळणार आहे. तर पहिला आपण किती घेतले? 30. 30 ला किती मिळाले? 11. 11. हो मॅम 11. 60 ला किती मिळाल्या? 5. 5. 45 ला किती मिळाल्या? 7. 7. परत 90 ला किती मिळाल्या? 3. 3. ठीक आहे. मी खाली लिहिते आता, माझी जागा संपली. परत 120 ला किती मिळाले? 2. ठीक आहे. आणि 180 ला 1. 180 म्हणजेच काय केलं कळते ना तुम्ही? ते 2 जे Yes, आरसे ma'am. होते ते त्याला पूर्ण फ्लॅट करा, सपाट केला आरसा. म्हणजे आपली नॉर्मली प्लेन मिररच बनली ती. सपाट आरशाला इंग्लिश मध्ये प्लेन मिरर म्हणतात. मग त्याला एकच मिळते ऑफकोर्स. तर बरं, म्हणजे ह्याचा अर्थ ते सूत्र बरोबर आहे. तर हे सूत्रावरून तुम्हाला पुढे जाऊन तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स वगैरे द्याल, इंजिनिअरिंग साठी ऍडमिशन साठी परीक्षा द्याल, त्यावेळी ही सूत्रावरून हे काढण्यासाठी येऊ शकतं. ठीक आहे. आता शाळेमध्ये पण तुम्हाला एखादा प्रश्न हा पण येऊ शकतो 1 मार्काला, की जर एवढा एवढा अँगल आहे तर काय मिळेल, प्रतिमा किती मिळतील, म्हणून एमसीक्यू पण येऊ शकतं. एमसीक्यू माहितीये ना मुलांनो, एका प्रश्नाचे 4 मॅम. असतात. एका प्रश्नाला 1च मार्क असतो. हा, आणि 4 ऑप्शन्स असतात, त्याच्यातून करेक्ट ऑप्शन शोधायचं असतं. ठीक आहे. चला आता हे झालं. गुड. आय होप सगळ्यांनी हा तक्ता काढलेला. काढलेला. ठीक आहे. स्मार्ट. अच्छा, आता पुढे काय आहे? पुढे आता आपला ऍक्च्युअल धडा चालू होतोय. इथपर्यंत जे तुम्ही आता शिकला हे जस्ट 6वी 7वी 8वी ला जे प्रकाशाबद्दल शिकलेला त्याचे रिव्हिजन होती नुसती. आता खरं काय ते ह्या
त्याचं परावर्तन 9वीच्या लेवल हे चालू होते. ए माझा आवाज येतोय तुम्हाला नीट मुलांनो? हो मॅम येत आहे. येस मॅम. बरं ठीक आहे. कारण ना मला तुम्ही लोक दिसण्याचं जरा बंद झाला. एक सेकंड. पण ठीक आहे, चला असू द्यात. आता गोलीय आरसे. तर गोलीय आरसे काय असतात? कोणी कोणी गोलीय आरसे बघितलेत? हात वर करा जरा. हात खाली केले मी, परत वर करा. ए याच्यात तर उचलायला पाहिजे. मॅम आम्हाला ना प्रयोगशाळेत सरनी घेऊन गेले होते तेव्हा गोली आरसे दाखवले. ठीक आहे, व्हेरी गुड. अरे काय नाही, असं थोडस ना हा म्हणजे असं त्याला दाबलं ना खाली तर आपली प्रतिमा अशी जाड दिसते म्हणजे. आणि आपल्या घरात आरसे, तुम्हाला माहितीये का आपल्या घरामध्येच गोलीय आरसे आहे. आत्ता पण आहे. कुठला गोलीय आरसे आपल्या घरात? मॅम पळी. आपण चला मी तुम्हाला ना, हा बरोबर आहे. मी तुम्हाला ना आता 5 सेकंड देते. 5 ते 10 सेकंड देते. चला उठा जागेवरून, किचन मधून पळी घेऊन या. स्टीलची पळी. घ्या स्टीलची पळी, लाकडाची नका. जावा पळी किंवा तो आपला चमचा असतो ना भात घ्यायचा जरा मोठा बोलायचा, स्टीलचा चमचा पण हा घेऊन या. छोटा चमचा. आपली प्रतिमा दिसते. चला घेऊन या सगळेजण. मॅम जो खोलगट भाग असतो ना त्यात आपली प्रतिमा छोटी दिसते आणि जो वरचा भाग मॅम घेतली त्यात आपली प्रतिमा मोठी दिसते. ठीक आहे, थांबा मी पण आणते. चला घेऊन या बाकीचे पण. आपण एक प्रयोग करूया आत्ताच्या आत्ता लाईव्ह. ठीक आहे, मी हा चमचा आणलाय. आता तुमच्याकडे पण जो स्टीलचा चमचा असेल, आधी मागची बाजू बघा. ही मागच्या बाजूमध्ये तुम्ही स्वतःची आकृती बघा मुलांना, प्रतिमा बघा. तर तुम्ही बघू शकता की ती लहान दिसते. ऍक्च्युअल मध्ये स्वतःची साईज त्याच्यापेक्षा ती लहान दिसते. दिसते लहान? येस मॅम. है ना? हो मॅम दिसते. हा म्हणजे त्याला तुम्ही जसं आता लांबून ती उलटी बाजू लांबून जरी जवळ 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 आणली तर थोडी 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 प्रतिमा मोठी होते. पण किती जरी जवळ आणलं तरी पण जी प्रतिमा आहे ती आपल्या वास्तविक साईज पेक्षा छोटीच आहे. येस मॅम. हो मॅम. ठीक आहे. तर ही येस मॅम. उलटी बाजू आहे. हा ही जी उलटी बाजू आहे ह्या चमच्याची, ज्याच्यामध्ये आपण प्रतिमा बनवतोय स्वतःची, ह्याला इंग्लिश मध्ये म्हणतात कॉन्व्हेक्स मिरर. कॉन्व्हेक्स मिरर म्हणजे मराठीमध्ये बहिर्वक्र आरसा. बहिर्वक्र म्हणजे काय? बाहेरून वक्र येतो, बाहेरच्या बाजूने गोल आहे ना मॅम. ते गाडीच्या कॉन्केव्ह मिरर मध्ये आपली गाडीच्या बाजूला जे 2 आरसे असतात ना खिडकी जवळ, ते हे बहिर्वक्र आरसे आहेत. ठीक आहे. आता काय करायचंय? आता चमच्याला सरळ पकडा. जी सरळ बाजू आहे ती तुमच्याकडे बघा. लांब पकडा. लांब पकडल्यावर काही तुम्ही दिसतच नाहीये मला. मी उलटी दिसतेय. उलट मिरर मध्ये ना आपली प्रतिमा उलटीच दिसते. आम्हाला हे प्रयोग करून दाखवलं होतं. उलट दिसतंय. आता हळूहळू तिला जवळ आणा. जवळ 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 आणा. मॅम आपली प्रतिमा जवळ आणल्यावरती एका पॉइंटला ती स्वतःला सरळ दिसायला लागली का सरळ तुम्हाला? हो मॅम. नाही मॅम. नाही मॅम. नो मॅम, मला दिसत नाही. अरे खूप जवळ आणल्यावर तुम्ही स्वतःला सरळ नाही दिसत आहे. नाही मॅम. कॉन्केव्ह मिरर मध्ये का आपली प्रतिमा म्हणजे जे आहे ते सरळ दिसत नाहीये.
एक काम करा, तुमचं बोट घ्या आणि बोट एकदम जवळ आणा. बघा, बोट तर मला सरळच दिसतंय. खूप जवळ आणल्यावरती ते सरळ दिसतंय. सरळ दिसतंय. आता सरळ दिसते एकदम जवळून. याचा अर्थ बघा तुम्ही, प्रतिमा कशी कशी चेंज होते. एका बाजूला प्रतिमा छोटी आहे, दुसऱ्या बाजूला प्रतिमा उलटी आहे, आणि ती उलटी असलेलीच प्रतिमा खूप जवळ जर तुम्ही आरसा आणला तर ती सुलटी पण होते. तर मग हे आतली जी बाजू खोल गेलेली आहे, म्हणून हे अंतर म्हणजे आतली, वक्र म्हणजे आतला बाजू गोल आहे, म्हणून ह्याला म्हणतात अंतर्वक्र आरसा. ठीक आहे, इंग्लिश मध्ये कॉन्केव्ह मिरर. ठीक आहे, तर मग आतापर्यंत तुम्ही सपाट आरशामुळे कशा प्रतिमा बनतात ते बघितलेलं, जे खूप सोपं होतं. नुसती एक प्रतिमा आहे, सपाट आरशामध्ये एकच प्रकारची प्रतिमा बनते. तुम्ही ते किती पण लांब जवळ करा प्रतिमेची काही लक्षणं फिक्स आहेत सपाट आरशासमोर, की प्रत्येक वेळी आपल्याला जी सपाट आरशात प्रतिमा मिळते ती कशी आहे? आभासी आहे, सुलट आहे. आभासी आणि सुलट आहे. आणि जेवढी वस्तूची साईज आहे तेवढ्याच साईजची प्रतिमा मिळते. ही त्याची लक्षणं फिक्स्ड होती, म्हणून सपाट आरशामुळे मिळणाऱ्या ज्या प्रतिमा आहेत त्या अभ्यास करायला खूप सोप्या होत्या. आता तुमचा डिफिकल्ट पार्ट, थोडासा डिफिकल्ट अवघड पार्ट आता चालू होतोय. आता तुम्ही इथे आकृतीमध्ये तुम्हाला दिसतंय, हे जे गोलीय आरसे आहेत, ह्या गोलीय आरसेच्या समोर तुम्ही किती अंतरावरती वस्तू ठेवताय. जसं जसं त्या वस्तूचं अंतर चेंज होतंय तसं तसं त्या प्रतिमेची लक्षणं चेंज होतात. प्रत्येक वेळी ती चेंज होतात. आणि म्हणून मग आपण जे आहे ते समजून घेणार आहोत. ठीक आहे, तर सगळ्यात आधी आता मी स्क्रीन शेअर करते. आता हे गोलीय आरसा काय आहे आणि त्याच्याशी जोडलेले काही इम्पॉर्टंट टर्म्स आहेत. हा बेटा. मॅम, मला असा प्रश्न विचारायचा होता की आपण सपाट आरसा जो असतो ना, त्यासमोर पुस्तक किंवा नोटबुक जवळ नेतो तेव्हा त्यातले अक्षर उलटे का दिसतात? हो मॅम. हा, त्याचं ते लक्षण आहे बेटा. आता ना इथे प्रतिमा उलटी कशी बनते? गोलीय आरशामध्ये प्रतिमा आता उलटी दिसली ना आपल्याला, ती उलटी कशी बनते हे करणार आहे. हे समजल्यावर तिथे सपाटामध्ये पण काय होत असते ते पण तुम्हाला कळेल. ठीक आहे, हा बेटा बोल. ओके मॅम. मॅम, हात आपण जर उजवा केला तर डावा दिसतो. मग आपण पुस्तक जर आरशासमोर धरलं तर ते अक्षर का उलटी दिसतात? मग तसं का होतं? मी तेच सांगते. आता हे गोलीय आरशामध्ये पण उलटी प्रतिमा बनणार आहे. गोलीय आरशाच्या समोर, काही गोलीय आरशांच्या समोर तुम्ही उभं राहिला तर डोक्याच्या जागी पाय दिसतात, पायाच्या जागी डोकं दिसतं. मग तिथे तसं का होतंय हे मी तुम्हाला समजावून सांगितलं की सपाट आरशाच्या समोर पण मग लेफ्ट राईट चेंज का होते ते पण तुम्हाला कळेल. ठीक आहे, चला आता आपण गोलीय आरशांशी जोडलेल्या काही जे टर्म्स आहेत, टर्म्स म्हणजे हे काही संज्ञा आहेत, त्या संज्ञा आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे, जसं की हे वक्रता केंद्र, वक्रता त्रिज्या, मुख्य अक्ष, मुख्य नाभी वगैरे. तर हे सगळं आपण समजून घेणार आहोत आज. तर मग मी स्टॉप शेअर करते. आधी नीट ह्याला आकृती काढून समजून घेऊयात. हे खूप महत्वाचं आहे बरं का मुलांनो. ह्याच सगळ्या कॉन्सेप्ट तुम्हाला 10वीला पण आहेत, फक्त तिथे वर्तनाच्या ऐवजी अपवर्तन आहे आणि तिथं आरशांच्या ऐवजी भिंग आहेत. हो मॅम, भिंग आहेत. चला, तर आता समजून घेऊया आपण. तर आता हा जो गोलीय आरसा आहे ऍक्च्युअल मध्ये हे काय आहे? तर काय असं खूप मोठी गोष्ट नाहीये. काय केलंय, एक आपण हे घेतलं, काचेचं बनलेलं एक सर्कल घेतलं, वर्तुळ घेतलं. ठीक आहे, हे काचेचं बनलेलं वर्तुळ घेतलं. हे वर्तुळ जे आहे काचेचं जे बनलेलं आहे ना, हे आतून पोकळ आहे. म्हणजे असं पूर्ण काचेचा गोळा नाही येतो, आतमध्ये पण सगळीकडे काच नाही, फक्त वरचा जो भाग आहे त्याचा तोच काचेचा, आतमध्ये हवाच आहे. त्याच्यामधून आता काय केलं मग आपण,
त्याच्यामधून आता तुम्ही आय होप तुम्ही इमॅजिन करू शकता, जसं आपला प्लास्टिकचा चेंडू असतो तसा तो काचेचा चेंडू आहे. आणि आपण काय केलं, आपल्या गळ्यातले मणी पण तसेच असतात. हा बरोबर. तर आपण काय केलं मग त्याच्यावरती ना एक कर्कटक घेऊन आपण समजा स्केच पेनचा वापर करून गोल सर्कल बनवलं, त्या चेंडूवरती गोल सर्कल बनवलं आणि ते कट केलं. तर त्याला कट करून बाहेर काढल्यावरती आपल्याला काय भेटेल मॅम? त्याचे 2 पार्ट अर्धे अर्धे मिळतील. काचेची प्लेट भेटेल, जसं की येस मॅम. काचेची प्लेट भेटेल की तुम्ही प्रयोगशाळेमध्ये बघितली असेल बायोलॉजीच्या लॅबमध्ये, ज्याच्यामध्ये ते कुठले ना कुठल्या पेशी वगैरे असे ठेवल्या जातात, कुठलं ना कुठलं छोटं द्रावण वगैरे त्याच्यात टाकून ठेवलं जातं. येस मॅम. इंग्लिश त्याला ग्लास स्लॅब म्हणतात, नाही ग्लास डिश म्हणतात की असंच काहीतरी म्हणतात, आठवत नाहीये मला. तर ती जी ग्लास स्लॅब किंवा ती काचेची जी प्लेट बाहेर मिळाली आपल्याला, तर त्या प्लेटीलाच जर तुम्ही बाहेरच्या बाजूने पेंट केलं, आता बघा त्या प्लेट समजा मी उभी काढते अशी, ठीक आहे. तर ही जी प्लेट मिळाली आपल्याला, ह्या प्लेटीलाच तुम्ही जर बाहेरच्या बाजूने पेंट केलं आणि आतला भाग तुम्ही प्रकाशाच्या परावर्तनासाठी वापरला, म्हणजे इमेज बनवण्यासाठी वापरला, प्रतिमा बनवण्यासाठी वापरला, तर अशा प्रकारच्या ज्या भिंगाला आपण अशा प्रकारच्या आरशाला आपण काय म्हणणार आहे? अशा प्रकारच्या आरशाला आपण म्हणणार आहे, काय म्हणणार आहे? अंतर वक्र आरसा. कॉन्केव्ह मिरर. अंतर्वक्र आरसा. ठीक आहे, हा आपला आहे अंतर्वक्र आरसा. आणि हीच काच जी आपण समजा आता आधी ही कुठली काच कापून काढली, इकडची कापून काढली, इकडची कापून बाहेर काढली आणि तिला बाहेरच्या बाजूने पेंट केलं. आता समजा इकडची काच कापून काढली आपण आणि मग ती आपल्याला अशी दिसेल, आणि तिच्या आतल्या बाजूला पेंट केलं आणि हा जो बाहेरचा भाग आहे, हे आतल्या बाजूला पेंट करून हा जो बाहेरचा भाग आहे हा आपण प्रकाशाच्या परावर्तनासाठी वापरला. तर हा जो आरसा बनतोय तो काय आहे? कॉन्व्हेक्स मिरर. बहिर्वक्र आरसा म्हणजेच येस, म्हणजेच कॉन्व्हेक्स मिरर. ठीक आहे. आता ना नीट समजून घ्या मुलांना पुढचा भाग. आता हा जो आरसा आपण कापून काढलेला, हा जो कापून काढलेला आरसा आहे, हा ऍक्च्युअल मध्ये एका वर्तुळाचाच भाग येतो. आणि ह्या वर्तुळाला आधी काय होतं? ह्या वर्तुळाला आधी एक काय असेल? केंद्र असेल. त्या केंद्राला आपण काय नाव देऊया? सी. त्या वर्तुळाची एक त्रिज्या असेल, बरोबर आहे. आणि त्याचाच हा भाग काढलाय, त्याचाच भाग आपण ज्यावेळी कापून काढला, मग त्याला आपण नाव देतोय वक्र भाग. मग हा भाग कापून काढल्यावरती जसं हे सेंटर आणि हे जे भाग कापून काढलाय ह्याचा बरोबर हा मधला बिंदू, हा समजा हा त्याचा मधला बिंदू आहे, हा जो भाग कापून काढलाय. म्हणजे काय, समजा हा पूर्ण भाग जर आपण पूर्ण भागाची जी आहे ही आपण लांबी मोजली, समजा हा पूर्ण भाग आहे 15 सेंटीमीटरचा, म्हणजे एक धागा घेतला रे, धागा तुम्ही बरोबर इथे असं लावला आणि त्या धाग्याची स्केलवर लांबी मोजली, समजा हा 15 सेंटीमीटरचा आहे. तर 15 सेंटीमीटरचा बरोबर मध्यबिंदू काय असणार आहे? हा 7.5 सेंटीमीटरवर येईल. ह्याला नाव आहे पोल, ह्याला टीमने नाव देतात, ह्याला म्हणतात पोल. पोलला मराठीमध्ये काय म्हणतात बघा जरा? ध्रुव. येस. आणि मग ह्याच पोल पासून हे जे केंद्रक जिथे होतं तेच केंद्रक आपण दाखवलं, हे सी, सेंटर ऑफ कर्वेचर. येस. तर ह्याला म्हणतात, ते आधी त्या वर्तुळाचं केंद्र होतं, आपल्याकडे आता पूर्ण वर्तुळ नाही, आपल्याकडे फक्त तो वक्र भाग आहे, म्हणून मग त्या सेंटर सी ला आपण काय म्हणतो? वक्रता केंद्र. काय म्हणतोय ह्या सी ला? वक्रता केंद्र. राईट, वक्रता केंद्र. आणि ह्याच्यामधूनच आपण एक अक्ष काढला, असा एक लाईन काढली, सी आणि पी ला जोडणारी जर आपण लाईन काढली तर त्या लाईनला काय म्हणतात? प्रिन्सिपल ऍक्सिस. प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणजेच मराठीमध्ये प्रिन्सिपल म्हणजे मुख्य अक्ष, ऍक्सिस म्हणजे अक्ष. ठीक आहे. तर
ह्याला आपण समजा नाव देऊया, जसं की आपण मॅथ्स मध्ये देतो एक्स अक्ष, ह्याला एक्स नाव देऊया. इकडे एक्स आणि इकडे एक्स डॅश. तर हा एक्स एक्स डॅश आपला काय आहे? प्रिन्सिपल ऍक्सिस आहे, मुख्य अक्ष. ठीक आहे, मुख्य अक्ष. ठीक आहे. आता ह्याच्या पुढचा जो पॉइंट मुलांना मी तुम्हाला मेन पॉइंट ह्याच्या पुढचा जो सांगणार आहे तो खूप जास्त महत्वाचा आहे, तो नीट समजून घ्या. येस मॅम. भूमितीच्या हिशोबाने ज्यावेळी आपण ह्या सीपीचा मध्यबिंदू घेतोय, हा सीपी जो आहे, सीपी खंड झाला ना आपला, रेषा खंड झाला, हे बघा इथून ते इथपर्यंत हा सीपी रेषा खंड झाला. ह्याचा ज्यावेळी आपण मध्यबिंदू घेतोय त्याला आपण नाव देतोय मुख्य नाभी, फोकस. इंग्लिश मध्ये फोकस, मराठीमध्ये फोकस, मुख्य नाभी म्हणतात. मुख्य म्हणजे प्रिन्सिपल, प्रिन्सिपल फोकस. पण हे नुसतं ह्याचा मध्यबिंदूच नाहीये बरं का हा फोकस, ह्याचं अजून एक विशेष गुणधर्म आहे. तो गुणधर्म काय आहे? समजा मी टॉर्चने इथे कुठेतरी टॉर्च ठेवली, टॉर्च म्हणजे आपली, टॉर्चला मराठीत काय म्हणतात रे? विजेरी. बॅटरी. मॅम बॅटरी त्याला नाही म्हणत, विजेरी. बरं, विजेरी असेल. हा, बॅटरी म्हणजे विद्युत घट आहे ऍक्च्युली. येस मॅम, सेम. खूप लांब ठेवून टॉर्चने ह्याच्यावर किरण मी टाकली समान, मग ती खूप लांबून किरण येतात म्हटल्यावरती या आरशावरती किरण अशी समांतर पडतात. ठीक आहे. तर आता हे अंतर्गोल आरसा जो आहे ह्याचं वैशिष्ट्य काय, ह्याचं विशिष्ट लक्षण काय आहे की ही समांतर किरण परावर्तित झाल्यानंतर ना कुठून जातात ती? प्रिन्सिपल फोकस. प्रिन्सिपल फोकस, त्या मुख्य नाभी सगळेजण असे माघारी जातात. म्हणजे अंतर्गोल आरशाचं लक्षण काय आहे की हा सगळ्या किरणांना एका बिंदूत एकवटतोय आणि तो बिंदू काय आहे? है फोकस, मुख्य नाभी. मुख्य नाभी. हा, येस मॅम. म्हणून मग हे अंतर्गोल जे आरसा आहे ह्याचं अजून एक नाव आहे. काय आहे ते अजून एक नाव? अभिसारी आरसा. अभिसारीच आहे ना? येस मॅम, अभिसारी. इंग्लिश मध्ये याला म्हणतात, येस मॅम, अभिसारीच आहे. कन्वर्जिंग मिरर. कन्वर्ज म्हणजे एकत्र आणणं, सगळ्या किरणांना एकत्र आणणारा आरसा म्हणजे कन्वर्जिंग मिरर, इंग्लिश मध्ये, मराठीमध्ये अभिसारी आरसा. तर मग अंतर्गोल आरशामध्ये कॉन्केव्ह मिररलाच अभिसारी आरसा म्हणतात का? हो, कॉन्केव्ह मिररलाच अभिसारी आरसा हे दुसरं नाव आहे त्याचं. परीक्षेमध्ये मग तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी कॉन्केव्ह मिरर हा शब्द न वापरता कन्वर्जिंग मिरर हा शब्द वापरू शकतात. ठीक आहे. तर हे एक झालं. सेम टू सेम, सेम टू सेम. आता जर आपण हे घेतलं, बहिर्गोल भिंग घेतलं, हे असं वालं, अरे यार ह्याने काही नीट करता पण येईना, थांबा. हे बहिर्गोल भिंग घेतलं. आता बहिर्गोल भिंगामध्ये सेंटर कुठे आहे? उजव्या बाजूला असणार ना याचं केंद्र. येस मॅम, उजव्या बाजूला. ठीक आहे. आणि त्याचा पोल इथे कुठेतरी आहे समजा, हा पोल आहे. आणि मग आपण काय केलं? प्रिन्सिपल. मॅम, पोल म्हणजे ध्रुव का? हा, पोल म्हणजे ध्रुव, बरोबर. तर हा प्रिन्सिपल ऍक्सिस काढला त्याचा, बरोबर आहे. आणि आता ह्याच्यावरती पण ज्यावेळी आपण ही अशी प्रकाशाची समांतर किरण टाकतोय, हे अशी समांतर किरण टाकतोय ह्याच्यावरती, तर आता ऑब्व्हियसली ही आरपार तर जाणार नाहीयेत, कारण हा आरसा आहे. आरशाच्या आरपार किरण कशी काय जाणार? येस मॅम. तर मग ही आरपार तर जात नाहीत, पण ही बघा परावर्तित कशी होतात माहितीये मुलांना? हे खूप इंटरेस्टिंग आहे. ही परावर्तित अशी होतात, हे एकमेकांपासून लांब जातात. ही अशी ना लांब जातात एकमेकांपासून. ही कशी आलेली बघा, जवळ आलेली, इथे अंतर्वक्र आरशामध्ये जवळ आलेली, आणि बहिर्वक्र आरशापासून ती एकमेकांपासून लांब जातात. पण ती कुठून लांब जातात हा खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. तर त्यांचं जे मागच्या बाजूला आपण त्या किरणांची दिशा काढली की ती कुठून गेलेत नक्की,
तर ती अशी दिशा मिळेल तुम्हाला. ती एकाच बिंदू पासून लांब गेल्यासारखी भासतात आपल्याला. बघा, भासतात म्हणते मी, एका बिंदूपासून लांब गेल्यासारखी ती आपल्याला भासतात, आणि तो बिंदू म्हणजेच बहिर्वक्र गोलाची, बहिर्वक्र आरशाची ती मुख्य नाभी आहे. म्हणून अंतर्गोलामध्ये काय होतंय, एका बिंदूत येऊन ते एकमेकांना छेदतात आहेत, आणि बहिर्वक्रामध्ये एका बिंदूपासून ते लांब जातात आहेत. आणि म्हणून या बहिर्गोल आरशाला अजून एक दुसरं नाव आहे, ते आहे अपसारी आरसा, डायव्हर्जिंग मिरर. डायव्हर्ज म्हणतो ना, डायव्हर्जन म्हणजे टर्न आला. येस मॅम. डायव्हर्जिंग मिरर म्हणजे एकमेकांपासून किरण जी आहे ती लांब जातात. ठीक आहे. हा, आता ऐका, नीट परत लक्ष देऊन ऐका मुलांना. आता हे जे मुख्य नाभीचं ध्रुवापासूनचं जे अंतर आहे, हे वालं अंतर, हे एफचं पी पासूनचं अंतर आहे, म्हणजे हे एफ पी जे अंतर आहे, ह्याला म्हणतात फोकल लेंथ, म्हणजेच नाभीय अंतर. सिंपल. आरशापासून नाभीचं किती अंतर आहे त्याला नाभीय अंतर म्हणणार. फोकसचं किती लेंथ आहे पोल पासून त्याला फोकल लेंथ म्हणणार. नाभीय अंतरलाच इंग्लिशमध्ये फोकल लेंथ म्हणतात, एफ असं म्हणतात. ठीक आहे. तर आपण आपल्याला कुठलं पण भिंग दिलं ना, तर त्या भिंगाची फोकल लेंथ आपण स्वतः काढू शकतो. कसं काढायचं? सिंपल आहे. भिंग हातामध्ये घ्यायचं आणि त्या भिंगापासून अनंत म्हणजे खूप जास्त लांब अंतरावरती जी वस्तू आहे त्या वस्तूची प्रतिमा स्क्रीनवर बनवायची, आणि ते अंतर मोजलं की कुठल्या पॉइंटला ती प्रतिमा एकदम क्लिअर बनते. ते अंतर म्हणजेच नाभी अंतर आहे. असं का म्हंटल मी? कारण इथे आपल्याला क्लिअरली दिसतंय ना, इथे अनंत अंतरावर ठेवणाऱ्या वस्तूची प्रतिमा नेहमी नाभीवर, मुख्य नाभीवर बनते. हे लक्षण आहे ह्या दोन्ही आरशांचं. तर ह्या प्रकारे मग आपण काय करू शकतो, ह्या दोन्ही आरशांना वापरून, जरी त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही दिली आपल्याला, तरी पण आपण कमीत कमी त्याचे नाभीय अंतर तर फाइंड आउट करूच शकतो. एक्झाम्पल साठी समजा आता हे माझ्या हातामध्ये जे आहे, हे हा जो चमच्याचा जो भाग आहे, हे काय आहे? अंतर्वक्र आरसा आहे. मी काय केलं, आता इथे जो समोर माझ्या इकडे कोपऱ्यात बल्ब आहे, त्या बल्बापासून जी किरणं येतात, तर समजा तो बल्ब अनंत अंतरावर, एवढं अंतर अनंत अंतर मानलं जातं ह्याच्या तुलनेमध्ये, नाभी अंतराच्या तुलनेमध्ये. कारण नाभी अंतर ह्याचं खूप छोटं असेल, त्याच्या तुलनेत हे अंतर अनंत अंतर मानलं जातं. नाभी अंतराच्या 10 पटीने जास्त कुठल्या पण अंतरावर वस्तू असली की ती अनंत अंतरावरच मानायची. तर मी काय करते, ती वस्तू ह्याच्यावरती प्रकाश पडतोय, आणि तो प्रकाश जिथे भिंतीवरती आकृती बनवतोय, त्या बल्बचीच दुसरी आकृती तो बनवेल स्क्रीनवरती. आता स्क्रीन नाहीये तर भिंतीवर मी बनवते. तर ते अंतर जर मी ह्या भिंगा म्हणजे ह्या आरशापासून त्या प्रतिमेचं अंतर मोजलं, तर तेच काय आहे? आपलं नाभी अंतर आहे. मुख्य नाभी मला मिळाली किती सेंटीमीटरवर आहे. हे तुम्ही तुमच्या घरी पण ट्राय करून बघू शकता. हे शाळेमध्ये हे करून दाखवले, असं किती जणांनी बघितलं? नाभी अंतर कसं काढायचं मोजलंय तुम्ही हे? ठीक आहे. बरं, ज्यांनी नाही केलं काय हरकत नाही, नेक्स्ट क्लासमध्ये मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते. ठीक आहे. दोन्ही पण तुम्हाला अंतर्वक्र किंवा बहिर्वक्र आरसा दिला तर दोघांचं पण नाभी अंतर आपण कसं शोधू शकतो, तर ते प्रयोग तुम्हाला व्हिडिओ दाखवेल त्या प्रयोगाचा. ठीक आहे. कोणाला काय विचारायचंय? मॅम, आपल्या चष्म्याचा काच असतो ते भिंग असतं का? हा, हे भिंग आहे, हा आरसा नाहीये. असं असतं तर एकाच बाजूचं कव्हर झालं असतं ना सगळं. ह्यालाच जर मी पेंट केलं एका बाजूने तर हा आरसा बनेल. येस मॅम. चला, तर आता मग आजचा होमवर्क काय आहे? होमवर्क नोट करून घ्या. होमवर्क हा आहे की ह्या जे आपण लक्षणं बघितली, सपाट आरशाद्वारे जी प्रतिमा बनते त्याची जी लक्षणं बघितली, 5 लक्षणं, ती तोंडपाठ करायची. आकृती जी बघितली ती न बघता ड्रॉ करायला आली पाहिजे आकृती. आणि दुसरं हे ज्या संज्ञा बघितल्या ह्यांच्या व्याख्या, ध्रुव काय असतं,
मुख्य अक्ष काय आहे, मुख्य नाभी काय आहे, नाभी अंतर काय आहे, आणि वक्रता केंद्र. ह्या 5 गोष्टी आपण आज बघितल्यात. ह्या 5ची व्याख्या पाठ करून ठेवा. पुस्तकात दिली आहे ती तुमच्या. येस मॅम. ओके मॅम. लिहून काढा, एकदा चांगल्या अक्षरात लिहून काढा, त्याचा फोटो ग्रुप मध्ये टाका आणि लिहून टाकल्यावरती पाठ पण करा. ओके मॅम. ठीक आहे. ओके मॅम. बाय मॅम. चला मग आता क्लास संपूयात. बाय सगळ्यांना. गुड नाईट. Bye, ma'am. Good.